हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. सर्वप्रथम ते सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज संडे स्पेशल असा मटणाचा बेत केला होता. तर मटण इथं आणलं होतं, बघू शकता. इथं ना भात घातलेला आहे. इथं मटण असं धुवून घेतलेलं आहे. कांदा, टॅमॅटो, एक हिरवी मिरची, हळद, मीठ वगैरे मस्त असं काढून घेतलं आहे. आणि इथं मटणाला फोडणी करत आहे मी. तर कांदा घातला, इथं कांदा जास्त नाही घातला, अर्धा कांदाच घातलेला आहे. आणि एक हिरवी मिरची घातली. थोडंसं लाल झालं, याच्यातला एक टॅमॅटो घातला. छान परतून घ्यायचं, हळद मीठ घालायची मस्त. हळद मीठ घातल्यावरती लगेच मटण घातलं. आणि बघू शकता आमचा बाबू ना आज खूप मस्ती करत होता, खूप म्हणजे खूप. आत बाहेर आणि बाहेर पण जात नव्हता. मस्तीच खूप चालू होती. थोडं थोडं त्याचं शूट केलेलं आहे मी. मला दिसनच 2-3 वेळेस बाबू. आणि इथं मटण शिजायला घालत आहे. तर पाणी वगैरे सर्व काढून घेतले, धुवून घेतले स्वच्छ. तर इथं एक वाफ काढून घ्यायची, 1 ते 2 वाफ काढून घ्यायची आपल्याला मटण घालून. झाकण ठेवून बारीक गॅसवर पाणी सुटतं. नंतरच आपल्याला याच्यात पाणी घालायचं. तेव्हा खूप छान अशी चव येते. हे बघा बाबू त्याचं गॅसकडं लक्ष आहे, काय चाललं आहे काय नाही. खेळण्याचं काम चालू आहे, मस्ती खूप करतो, ऐकत नाही अजिबात. ते बघा आता फोन घेऊन आला आहे, हॅलो हॅलो करतो आहे. आणि इथे मी आता ना याच्यामध्ये पाणी घालते. पाणी पण जास्त घालायचं नाही मटणाच्या याच्यात, नाही तर मग जेव्हा शिट्टी होती ना तेव्हा सगळं पाणी बाहेर येतं अंदाजाने. पाणी जर असंच मटणाच्या वर किंवा त्याच्या लेवलला पाणी घालायचं आपल्या कुकरच्या हिशोबाने. नाही तर काय काय कुकरमधून बघा थोडं जर जास्त पाणी आलं तर बाहेर येतं, आणि सगळ्याच कुकरमधून येतं. तर पाणी अंदाजानं व्यवस्थितच पडलं पाहिजे, नाही तर पाणी बाहेर येतं. मग सर्व त्याचं जे तेल असतं मटणाचं निघून जातं, मग चव लागत नाही एवढी मटणाची. आणि इथं मटण शिजायला घातलं. इथं मसाला काढून घेतला आहे. खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची. आणि इथं आता भाजून घेत आहे. आणि ताईंनी तब्येत माझी ठीक नाही आहे, त्याच्यामुळे मी ना व्हिडिओ वगैरे व्यवस्थित आज बनवलेला नाही. आणि बोलता पण थोडंसं व्यवस्थित येत नाही मला. तर तुम्ही नंतर काय झालं तर आज व्हिडिओ बनवून मी त्याच्यावरती मग तो उद्या येईन. काय झालं तुम्हाला सांगितलं होतं, कानाची फोडी आली होती. तर ते सर्व सांगून तुम्हाला. दुसरीकडे गेले होते दवाखान्यात, काय झालं, डॉक्टरांनी काय सांगितलं, डॉक्टर काय बोलले, किंवा एवढं काय घाबरायचं कारण नाही. तर पट्टी वगैरे मारलेली आहे इथं, डॉक्टरांनी हे केले. ठीक आहे, तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये आज बनवून व्हिडिओ बसून आणि मग तुम्हाला सांगेन. तर म्हणजे समोरासमोर असं तुम्हाला पण समजणार नाही की काय झालं होतं किंवा काय झालं. घाबरायचं काहीच कारण नाही आहे. जो प्रॉब्लेम होता आहे तोच प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. मीही खूप घाबरले होते. आणि 12-13 दिवस अशीच फोडी म्हणून आहे ना अंगावर काढलं, गोळ्या आणल्या येते, पण काही असर झालं नाही. शेवटी मला दुसऱ्या दवाखान्यात जावं लागला. आणि या व्हिडिओ थोडंसंच तुम्हाला सांगते. काल मला बसून व्हिडिओ बनवायचा होता, पण नाही ना मला ना खूपच म्हणजे त्रास होत होता. दवाखान्यात वगैरे जाऊन आल्यानंतर खूपच त्रास होत होता. डॉक्टरने इंजेक्शन गोळ्या दिल्या होत्या. तर आणि स्वयंपाकही संध्याकाळचा करायचा होता, पण एवढा टाईम पण नव्हता. आणि एवढा म्हणजे तब्येत पण ठीक नसल्यामुळे मला काही जमलंच नाही व्हिडिओ बसून काढायला. तर म्हणले उद्या थोडंसं बरं वाटल्यावर काढेन, पण आजही अजून बरं वाटत नाही मला, थोडंसं आहे त्रास. तर मी आज संध्याकाळी बनवून व्हिडिओ त्याच्यावरती तुम्हाला काय झालं, फोडी आली होती कानाच्या इथं, त्याचं काय झालं, काय करायचं, आणि याच्यात वेगळा व्हिडिओ बनवून म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं कुठली गोष्ट होईल तुमच्यासोबत तर तुम्हालाही समजेल की काय करावं काय नाही. तर मी नक्की सांगेन याच्यावर तुम्हाला काय करायचं, असं तुम्हाला झाल्यावरती काय करायचं काय नाही. तर डॉक्टरकडे जाऊन मग डॉक्टर काय बोलतात हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओ पर्सनल बनवणार आहे. म्हणजे प्रत्येकाला समजलं पाहिजे की आपल्याला काय झालं किंवा काय नाही, किंवा आपल्याकडं कसं लक्ष द्यायचं, किंवा कुठं दुर्लक्ष करायचं आणि कुठं नाही कोणत्या गोष्टीकडं. तर असं हे थोडक्यातच मी तुम्हाला सांगितलं. आणि इथं मी कालवणाला फोडणी केली, मसाला छान असा वाटून घेतला, भाजून वाटून घेतला होता. आणि मला काही बोलता येत नाही थोडंसं म्हणजे ना आहे ना एक आहे कापलेली संपली. तर इथं मी बघा आता भाकरी करायची आहे. तब्येत ठीक नव्हती म्हणून चपात्याचं बेत हे केला, भाकरीचं पीठ आणलं होतं. नाही तर तुम्ही म्हणता ताई तुम्ही तू बोलली त्या दिवशी की भाकरी आम्ही लवकर खात नाही. मग आता काय करणार, बरं नसल्यावर चपात्यापेक्षा त्या भाकरी परवडतात, मी बोलले तुम्हाला.
थापल्या का लगेच शेकायला वेळ लागत नाही. आणि मग तांदळाच्या आणि बाजरीच्या भाकरी अशा केल्या होत्या. चपातीचं थोडं टेन्शन होतं आणि खूप म्हणजे मान वगैरे माझी खूप दुखत होती. असो, ते बोलतात ना, संकटाचे दिवस असतात ते निघून जातात लवकर. तसंच काय झालं. आणि आता पुढचं पण मला करायचं आहे. काय करायचं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणच मी. ते मस्त असं स्वयंपाक झाला होता आणि आज जास्त काही बोलले नाही मी, कारण की मला जास्त बोलायला पण होत नाही. ताईंनो इथं कानात इथं पुढे आली की ना, त्याच्यामुळे मला काही बोलायला वगैरे पण होत नाही. आणि गोळ्या पण पॉवरफुल खूप अशा गोळ्या होत्या, तर त्रासही खूप होतो आहे असं. आणि ते गोळ्या वगैरे खाल्लेले आहे. व्हिडिओ उशिराच एडिटिंग करत आहे. आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ, रेसिपी, ब्लॉग, माहिती छोट्या मोठ्या बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.